नमस्कार, आपण बघत आहात एचएम भारत न्यूज। विकासाच्या नावाखाली अनागोंदी, शिक्षण, आरोग्य, रोजगारासह गोरठा गावविकास धोक्यात। ग्रामपंचायत गोरठा, तालुका आमगाव, जिल्हा गोंदिया, महाराष्ट्र। ग्रामपंचायत गोरठा येथे विकासाऐवजी अनागोंदीचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे। आरोग्य, शिक्षण, रोजगार व एकूणच गावविकास गंभीर संकटात सापडला असून ग्रामपंचायतीकडून मूलभूत सुविधांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। गावातील स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालला आहे। स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा। गावातील अनेक भागांत नियमित स्वच्छता अभियान राबविले जात नाही। बसविण्यात आलेल्या कचरापेट्या तुटलेल्या अवस्थेत असून अनेक ठिकाणी कचरापेटींचे सेटच उपलब्ध नाहीत। काही ठिकाणी गेट तोडले गेले असून जाळ्या चोरीला गेल्याचे दिसून येते। परिणामी कचरा रस्त्यावर विखुरलेला असून दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव वाढून संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे। नाली, रस्ते व शासकीय जागांकडे दुर्लक्ष। नाली व रस्त्यांच्या कामांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचते, चिखल व घाण पसरलेली आहे। शासकीय जागांचा योग्य वापर न होता काही ठिकाणी जनावरे बांधली जात आहेत। शासकीय परिसरात अस्वच्छता व अतिक्रमण वाढत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। शिक्षण व सांस्कृतिक नियोजनाचा अभाव। गावातील शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नियोजनातही गंभीर त्रुटी आढळून येतात। शासनाच्या नियमानुसार 3 दिवसीय असलेला अटल क्रीडा उत्सवाचा सांस्कृतिक कार्यक्रम 4 दिवसांपर्यंत चालविण्यात आला। मात्र या कालावधीत योग्य नियोजन, वेळापत्रक व नियंत्रणाचा अभाव स्पष्टपणे दिसून आला। रोजगार व ग्रामविकास यंत्रणा ठप्प। ग्रामविकासाशी संबंधित अनेक योजना केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याचे चित्र आहे। रोजगार सेवकाची नियुक्ती व निवडणूक रद्द झाल्याने रोजगार हमी योजना तसेच इतर विकासकामांवर विपरीत परिणाम झाला आहे। ग्रामविकासाशी संबंधित फील्ड व शासकीय कार्यालये बंद अवस्थेत असल्याचे आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहेत। ग्रामपंचायत दुकाने 3 वर्षांपासून निष्क्रिय। ग्रामपंचायत गोरठामार्फत बांधण्यात आलेली दुकाने 3 वर्षे पूर्ण होऊनही अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत। यामुळे संबंधित लाभार्थी रोजगारापासून वंचित राहिले आहेत। ग्रामस्थांच्या मते सरपंच धर्मराज टीकाराम पाथोडे यांच्या नियोजनाच्या अभावामुळे ही दुकाने कार्यान्वित झालेली नाहीत, ज्यामुळे स्थानिक रोजगार निर्मितीचा उद्देश अपयशी ठरत आहे। दारूबंदी केवळ कागदावर। ग्रामपंचायत गोरठा येथे दारूबंदी असल्याचे सांगितले जात असले तरी काही ठिकाणी विनापरवाना दारू विक्री सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत। जप्तीची कारवाई केवळ 2 हॉटेल्सपुरती मर्यादित राहिल्याने कारवाईच्या प्रभावीतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। जबाबदार यंत्रणांची भूमिका संशयास्पद। या पार्श्वभूमीवर सरपंच धर्मराज टीकाराम पाथोडे, पोलीस पाटील प्रदीप नानूजी चुटे व तंटामुक्ती अध्यक्ष नेत्राम पाथोडे यांची भूमिका अपेक्षेप्रमाणे परिणामकारक ठरत नसल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत। आदर्श गाव कसे होणार? वाढती अस्वच्छता, नियोजनाचा अभाव, दुर्लक्षित विकासकामे, शिक्षण, आरोग्य, रोजगार क्षेत्रातील अडचणी आणि प्रशासनाची उदासीनता पाहता गोरठा गाव आदर्श कसे होणार, असा प्रश्न ऐरणीवर आला आहे। महिला युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन। या पार्श्वभूमीवर महिला, पुरुष, युवक, युवती व सुशिक्षित नागरिकांनी एकत्र येऊन कोणत्याही पक्षीय राजकारणाशिवाय काँग्रेस, भाजपा किंवा अन्य कोणताही पक्ष न पाहता निर्भीक, निष्पक्ष व निसंदेहपणे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे। तातडीच्या मागण्या। ग्रामपंचायत गोरठा येथे तात्काळ स्वच्छता अभियान व कचरा व्यवस्थापन, नाली, रस्त्यांची दुरुस्ती, शासकीय जागांचा योग्य वापर, ग्रामपंचायत दुकाने कार्यान्वित करणे, दारूबंदीची कठोर अंमलबजावणी, शिक्षण, आरोग्य, रोजगार सुधारणा, पारदर्शक व जबाबदार प्रशासन या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। गावविकासासाठी उपयुक्त प्रतिक्रिया देताना सुशिक्षित मान्यवर विनोद केशवराव, सर ब्राह्मणकर व बंडूभाऊ मोडकू पाथोडे यांनीही ग्रामपंचायत गोरठा विकासकामांसाठी मार्गदर्शक सूचना व प्रतिक्रिया दिल्या आहेत। ही माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तसेच संबंधित शासकीय विभागांसाठीही उपयुक्त ठरेल, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे। न्यूज रिपोर्टर हरिहर भरतराम पाथोडे, MMTMS, HM भारत न्यूज। मुख्य संपादक एडिटर चीफ, निर्भीक, निष्पक्ष, निष्पक्ष। का गावच्या विकासासाठी?
का बोलू नाही तुम्हीच एक सुशिक्षित तरुण आहे ना, नाही किसान बी आहे गोरठ्याचे, है ना? काही मार्गदर्शन द्याल गोरठावासियांना? नहीं 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 काहे नहीं? काहे अंधे तो- बहरे लंगड़े लूलों को कोई बताने से कोई मतलब नहीं। बराबर, पर अंधे बहरे भी सीख जाते हैं बताने। कुछ नहीं करते लोग। और का गांव का हाल क्या है जो देसी चल रही है ना, भरमसाठ? पब्लिक पढ़ी लिखी है, पब्लिक को खुद को समझ में नहीं आता तो उनको समझाने से क्या फायदा। गधे के सामने बीन बजाने से कोई मतलब नहीं। ये तो बात है, पर देसी जितने गांव में चलेगी ना उतना क्या होगा, घाटा होगा ना, घाटा होगा बरोबर म्हणते बरोबर है? हो हा असा काहो हा हा अंधा कानून अंधा कानून अंधा कानून आणि ते ह्या कानूनचा सुभेदार तुम्ही आहे का? नाही मी नसा तो कोण आहे? कानून करून राहिला पुरा कोण? त्याच्या पंक्चर झाला तो नाही जो बी झाला, पंक्चर अरे कोण पंचर झाला, कोणाची गोष्ट करता? सरपंच? हो सरपंच काही पंचर नाही, प्रत्येक 5 वर्षासाठी सरपंच मानले जाते ना. सरपंच काही शासक नाही, एक नौकर आहे, माहित आहे तुम्हाला? इकडं आहे का ना नाली जाऊन राहिली आणि ते नालीच्या इकडं आणलं हे कालम अच्छा, नालीच्या बाहेर असतच नाही, ते आतमध्ये आहे. का बात करता जी तुम्ही बाबा ते दिसून राहिले, आता हे दिसून राहिले, लाईव्ह दिसून राहिले, नालीच्या आतमध्ये आहे. अरे नालीच्या आतमध्ये नसत ना, इकडं आहेत ना बाहेर पहा ना, ते नालीचा तो कंपाऊंडर पहा तुम्ही कुठला आहे का? तर ठीक आहे, रिकवेरी अर्ज लावा तुम्ही, हा? रिकवेरी अर्ज लावा. केव्हा लावता? रोज लावता त्या पटवा हिच्यावर ग्रामसेवकींच्यावर आज रविवार आहे. उद्या तर भेटेल ना मला हां, तर ठीक आहे, लावा. उद्या करता ना मी चला, तुमच्याच समान नागरिक झाल्या पाहिजे गोरठ्याचे, तरीच गोरठ्याचा विकास होईल. उद्या ठीक आहे हरिभाऊ, मी कळवतो तुम्हाला.